हाय यूट्यूब फॅमिली, तुम्ही सगळे कसे आहे? बरं आहेत ना? मी पण बरे आहे. आता बघा, मी मार्केटला गेली होती मच्छी आणायला. आता मला ह्या जिवंत मच्छी भेटलाय, कापून आणले मी. ह्याला काहीतरी कसली मच्छी बोलतात. हे बघा, ही त्याचा डोकला आहे. ही मच्छी मला एवढा मच्छी भेटलाय 250 रुपयात. हे सगळं पीस करून आणले मी आणि या डोकला अख्खे आणले. बघू शकतो तुम्ही किती झाले. हे सगळं डोकला बारीक आहे, ते वेगळं आणले. बघू शकतो एवढा मच्छी निघाला आणि हे त्याचा डोकला आहे. हे कशी तरी बनवायला होईल. मी डोकला बाजूला काढलाय आणि हा सगळं मी अशी पीस करून आणले. ही बरोपाचा मच्छी नाही, खाडीचा असतात, म्हणून ही मच्छी जास्ती चवदार असतात. मला ही मच्छी भेटला 250 रुपयात. तर मला आज चांगली भेटला. आज बुधवार होता, चांगली मच्छी भेटली. तर ही तुम्हाला काही रेसिपी करून दाखवून. जिवंत मच्छी होता म्हणून एवढा रक्त निघालाय. मेलेल्या मच्छीला रक्त नाही निघत. बघू शकतो. आता मच्छी मी धुवायला घेतला टोपामध्ये, किती रक्त निघाला बघा. हाय यूट्यूब फॅमिली, बघा मी आता धुवून घेतला. या बाजारातून आणलेले, आता धुवून घेतलं, चांगले साफ करून घेतलाय. आता याला हळद मीठ लावून घेऊ आणि हलके फ्राय करून घेऊ. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आता मी चमचा मीठ टाकलंय आणि फक्त हळद टाकणार. फक्त जास्त नाहीये, असे लावून घेणार आणि हलके फ्राय करून घेणार. मला पातळ रस्सा करायचा. आता बघू शकतो मी पूर्ण मच्छीला हळद मीठ लावून घेतला. आता मी कढाई पण ठेवलं गॅसवर, तापलेला आहे. तर तेल टाकून द्यावा. तेल थोडंसं आणि तेल चांगले तापून घेतलं. कढाईमध्ये मच्छी फ्राय करताना सुकत नाही. तेल तापलेलं आहे. एक एक मच्छी आता मी फ्राय करून घेणार. बघा, तेल तापलेलं आहे, चिपकला नाही. मी एक एक करून सगळा पालटे करून घेणार. एक एक सगळे पालटे करून घेतलाय. आता त्याला काढून घेऊ, म्हणजे जास्त फ्राय नाही करायचं, मला हलका फ्राय करायचं. आता तुम्ही बघू शकतो अजिबात चिपकला नाही, काय नाही. मी आता त्याला काढून घेणार. अशी हलका फ्राय करून घेतलाय. आता मी काढून घेते. बघू शकतो मी आता काढून घेतलाय. आता दुसरी पण फ्राय करून घेऊ. ही मच्छी पण फ्राय झालेली आहे. आता मी हे पण काढून घेऊ. अजिबात चिपकला नाही, एक मच्छी पण सुकली नाही. बघू शकतो. मी एवढी मच्छी फ्राय करून घेतलाय. किती मस्त झाले. आता मी ही तेलामध्ये एक लांब चिरलेला कांदा ही फ्राय करून घेणार आणि 2-3 कोले लसूणचा ही पण फ्राय करून घेणार त्याच्याबरोबर. आणि मला हलका पातळ रस्सा करायचा. मच्छीचा तिखट मध्ये नाही बनवणार, हिरव्या मिरची मध्ये बनवणार. कांदा लसूण फ्राय झालेला आहे. आता काय करू, ह्याला काढून घेऊ. आता मी काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये फक्त मी 1 चमचा बारीक जिरा टाकणार. बस अख्खी जिरा टाकले. आता याला वाटून घेऊ. हीच असेल बस, एवढाच, दुसरी काही नाही मसाला. एवढा टाकणार
आणि माझी मच्छी बनत आहे. आता ही तेलामध्ये मी ही जी मिरची टाकल्या. अशी थोडासा चिरून दिला. अजिबात तिखट नाही मिरची, दिसते जाशी ते नाही. आणि एक टोमॅटो आणि त्याच्याबरोबर मी मीठ टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकणार आणि फक्त हळद टाकणार. आता त्याला थोडं मिक्स करून मी रसातली पाणी टाकणार. आता मला जेवढा रस्सा पाहिजे तेच मी पाणी टाकून दिलं. आता याला उकळल्यापर्यंत बघू, नंतर पुढच्या बघा. आता बघा हा वाटण करून घेतलाय मी. तर हे वाटण त्याच्यामध्ये टाकून देणार. पूर्ण सिंपल रेसिपी आहे आणि एवढा खायला टेस्टी होतात. तुम्ही एकदा करून खाऊन बघा. आता मी वाटण टाकलेलं आहे. आता ही मच्छी एक एक करून त्याच्यात सोडून देऊ. त्या बघा, दुसरे काहीच नाही. गरम मसाला काहीच यूज नाही करत. किती पण खा, काही त्रास नाही होणार. आणि एवढा टेस्टी होतात. खाल्ल्यावर माहित पडेल, नाही खाल्ल्यावर नाही माहित पडणार. आता मी सगळं मच्छी टाकून दिलेलं आहे. आता बघू शकतो. अशी वाटते तो काय बोलतात ना, तो राईचा बनवतात, राय वाटून तशी झाली खाला. काय बघा, बघू शकतो. तो काय बोलतात ना, सरसो इलिस काय बोलतात, सेम तेच कलर बनला बघा. बघू शकतो. अजून मी या रसा एवढा नाही ठेवणार, थोडासा अजूनही करणार. बघा किती भारी झाले ना. आणि याच्यात दुसऱ्या मच्छी मटणचा गरज नाही, काहीच नाही. कधी पण ह्या जिवंत मच्छी होता आणि बर्फाचा मच्छी नाही, खाडीचा होता, म्हणून मी अशी मच्छी आणतात. मीठ पण बरोबर झालेले. आता थोडा चौकला यायला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला दाखव. आता तुम्ही बघू शकता कशी झाली मच्छी. माझी मच्छी बनवून झालेली आहे. अशी सरसो इलिस बोलतात ना, तशीच बनवला मी. आणि फक्त सरसोने टाकला. दुसरी सगळे हळद, मीठ आणि हिरव्या मिरची, मीठ एवढाच सरसे करणार, जिरा. ही असेल माझी मच्छीमध्ये रेसिपी. मी टाकला मसाला. तुम्ही बघू शकता कशी झाली. तर माझ्या रेसिपी कशी आहे, मच्छीच्या रेसिपी कशी आहे, तुम्हाला आवडला असेल सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. बाय टू फॅमिली. सॉरी, या चिकनचा रेसिपी तुम्हाला दाखवला नाही, गडबडमध्ये होती. हा मच्छीचा दाखवला. आज 2 रेसिपी बनला, चिकन आणि मच्छी. मला कमेंटमध्ये नक्की सांगा.